असं दाखव थोडं मला चला तुमचे प्रतिनिधी म्हणजे मंत्रालय विधिमंडळ वार्ता संघाचे कार्यवाह मंदार परकर यांचं स्वागत करा म्हणजे ऑटोमॅटिक सगळ्यांचं स्वागत होईल. आणि बाकीच्या जागेवरच आपण इथून 100 किलोमीटर लांब जायचं ना. मी आता त्याच विषयावर बोलतो. तर काय की व्हेकल मुळे थोडंसं वेळ झाला. आपण जेवढं लवकर इन्फॉर्मेशन मिळत आहे त्याच आपल्या जसं लक्षात आलं माझ्या मी आता माझं प्रेझेंटेशन माझं तयार आहे. दुपारी प्रेझेंटेशन देण्याऐवजी मी संध्याकाळी दिला रात्री 9 नंतर तरी चालतंय. माझं सजेशन असं आहे की आपण आता जाऊन दिवसात तोपर्यंत सनलाईट आहे तोपर्यंत आपण काम बघितलं. सो आय विल जस्ट ब्रीफ यू एक 3-4 स्लाइड मध्ये देणार आणि आपली शेवटची स्लाइड आपला टूर दाखवतो. जेवढं आज शक्य होईल तेवढं आज आणि बाकी उद्या जाताना ते खर्चावरचे मार्गी तेवढं करा. बोलवले आणि खूप उशीर झालेले नाहीतर आम्ही प्रेझेंटेशन आणि सर्व माहितीचा तयार होतो आणि रात्री आल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रेझेंटेशन देतो. 9-9:30 जेवढे वाजता आपल्याला पाहिजे असेल आय एम रेडी. सो आपल्या सर्वांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करायला. These are the general instructions. 28 लाख पॉप्युलेशन आहे 8,500 स्क्वेअर किलोमीटर जिल्ह्याचं क्षेत्रफळ. ही एक स्लाइड मी फक्त एक्सप्लेन करतो की आपल्याकडे भारतामध्ये सर्वात कमी रेनफॉलचे एरिया राजस्थान आणि राजस्थानचे नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सांगलीचा एरिया मी नोटिफाय केला तर सर्कलमध्ये दाखवलाय. हा जो क्षेत्र आहे ते ऑलमोस्ट राजस्थानचे पावसाचे सारखं क्षेत्र आहे आणि इथे सर्वात कमी आणि सर्वात अनिश्चित पावसाचं त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षाही सरासरी पाऊस आहे आणि तोही फार सरासरी. त्यामुळे हे 80% भाग मागची स्लाइड दाखवा. हे पिवळं जे भाग आहे ते DPAP आहे. हे चांगली आहे तेवढं आणि त्याचं फक्त हे ऑरेंज पट्टी दिसते. डिटेलमध्ये तुम्हाला खूप एक्सप्लेन करेन. नेक्स्ट आपण जाणार आहे ते रूट दाखवा. शेवटची स्लाइड दाखवा. दिस ऑल आय विल एक्सप्लेन कारण ते घाई एक्सप्लेन नाही केले तर याचे पूर्वी आता आपण जाताना इथे कोठे महाकालला मी एक साईड 2 ठेवलेले होते पण आता कोठे महाकालची साईड मी स्किप करतोय. आपले वेळ हवा मी डायरेक्ट डफलापूर नंतर जतमध्ये आपला लंच कारण इथे जर वेळ घालवली तर आपला लंच खूप डिले होणार आहे आणि मग लंच नंतर हे उटगीला जाणार. तर जतमध्ये मला वाटते दोन्ही भागाचे आपण एक एक काम बघायला पाहिजे. सो पश्चिम भागमध्ये मी डफलापूर दाखवतो आणि इथे पूर्वी भागाला उटगीचे काम दाखवतो. आपल्याला वेळ असल्यास इथे परत आम्ही रस्त्यावर कुठलेही भरपूर काम आहे म्हणजे कुठलाही काम आपण निवडत ते दाखवायची आमची तयारी आहे. तर सांगोलाची काल CM ऑफिसवरून आम्हाला इन्स्ट्रक्शन्स होते की सांगोलामध्ये 2 काम दाखवणार नाही. मला तर असं हे 8 पाडीचा माठबूट आणि उद्या आपण जाताना डायरेक्ट हे विटाचे 1-2 काम पाहून खटावमध्ये एंट्री करू शकते. इव्हन आपण इकडे पश्चिम हे जे म्हणलं ना पूर्वी पूर्व तो स्किप करून सुद्धा आपण डायरेक्ट गेलो ना तर अजून ते माझं काय म्हणणं आहे. जतमध्ये नेहमी असंच होतं कुठली टीम आली की पश्चिमी सरळ सोपा भाग बघून मग तिथले लोकांचं असं म्हणणं होतं की आमचं ते रिमोट आहे पण आपण जाऊन बघायला पाहिजे. ठीक आहे मग आम्ही इथलं ड्रॉप करतो ना इथले तुमचे ऑन रूटचे जे आहे ते 1-2 ड्रॉप करतो आणि तिथलं थोडंसं बघून घ्या. सो दिस इज युअर रूट. आज तेवढंच करा. आम्ही संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला डिटेल प्रेझेंटेशन वगैरे सर्व. आपला मुक्काम कुठे असेल? मुक्काम सांगली आणि तुमच्या राहायची वगैरे व्यवस्था केली बॅग वगैरे ठेवायची असेल तर एक महत्वाचं की आपण कुठल्या व्हेकलने जाणार आहे? आम्ही दोन्ही व्यवस्था ठेवली. आम्हाला बस सांगितले बस म्हणून बस दिली आम्ही नाही तर गाड्या पण देतो. गाडी असेल तर वेलनपूर करा. आमचा जो बस आहे ती स्लो आणि खूप अशी. एक काम करा माझी इनोवा माझ्या गाडीत तुम्ही 2-4 बसा. नाही मी माझी इनोवा बोलवून घ्या आणि अर्टिका बोलवून घ्या जरा यांची EGSC लगेच एक 5-10 मिनिटात आम्ही तुम्हाला गाड्या अरेंज करून देतो. मला सांगितलं 9-9:30 निघालो साधारणतः जवळपास 10:30 आणि इथे यायला एवढा वेळ बरोबर आहे. लहान गाड्याने गेले तर लवकर होईल. त्याच्यामुळे जवळपास 2.5 मीटरने खाली गेलेलं होतं. असं जवळपास 5.5-6 मीटर खाली गेले होतं. याचे पूर्वीचे 2-3 स्लाइड जरा काढ. याचे पूर्वीचे एक आउटकमचे नंतर एक स्लाइड टाकली आपण वॉटर टेबल. काल एक्झाम्पल बी आम्ही तुमच्यासाठी घेतलं. वरती 5 गावांचे सॅम्पल साठी 4 गावांचे आम्ही तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि जे तुम्ही जिथे जाणार आहात त्याच गावांचे ठेवले. इकडे तिकडे आम्ही जाणून बुजून ठेवलेले नाही. अजून आमचे पूर्ण तालुका वाईज आणि जिल्हा वाईज ऑक्टोबरमध्ये सर्वे होणार. जिल्ह्याचाच रिपोर्ट ऑक्टोबरमध्ये येणार. फॉर एक्झाम्पल अलपूड ज्या गावाला आपण जाणार होते त्यामध्ये 2010 मध्ये +2 ची वाढ होती परंतु 11 मध्ये 4.5 मीटर आणि 12 मध्ये 5.5 मीटर 5 मीटर एवढी कमी झालेली होती पाण्याची पातळी. आता ते पाण्याची पातळी 3.86 ने वाढली. कव्हर करून डफलापूर
पहिले 2010 ला 2.06 होता, 11 मध्ये जवळपास 3.5 मीटर आणि 12 मध्ये जवळपास 7 मीटरने खाली गेलेलं आहे. ते आता मागच्या कव्हर केलेलं आहे आणि अजून प्लस मध्ये गेलेलं नाही, परंतु मागच्या कव्हर करणे दॅट इज ऑल्सो मेजर अचिव्हमेंट. इट आर 10 मीटर. तसेच उटगी ज्या भागात आपण जाणार आहे, मागच्या वर्षी 5.41 एवढे मीटरने खाली गेलेलं होतं. 2012 मध्ये -1.62 गेलेलं होतं. आता ते कव्हर करून 2.22 ने झालेलं आहे. तसंच आटपाडी जो प्रॉपर आटपाडी गाव आहे त्यामध्ये आहे, त्यामुळे तिथलं पाणी या वर्षी आता खाली गेलं होतं, तर ते कव्हर करून आता 0.87 ने वाढलेलं आहे. वरते दाखवा जरा. आपण सुरुवातीपासून करू नये, गाडी आली की मला सांगा, तोपर्यंत आपण सुरुवाती 2 दिवसापूर्वी आटपाडीचे काही ठिकाणी असंच रेंडमली कोणाला न सांगता, यंत्रणाला न सांगता जाऊन असंच काम पाहण्याची माझी मी लोकांना विचारले खरंच की एवढं पाणी तुम्ही कधी पाहिलेलं होतं. स्पॉन्टेनियस जो त्यांचा जी प्रतिक्रिया, आज मी 50 वर्षाचा आहे, मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेलं नाही त्या गावात. स्पेशली मी माडगोडला आपण जाऊन या, म्हणजे ते बंधारे जे त्या पद्धतीने केले आणि ते या सिमेंट नाला बंधारे फक्त कन्सेप्ट वापरलं आणि एमआरजीएस मध्ये ते बंधारे केलेले आहेत. 50 मीटरची विड्थ आहे, 1-1 किलोमीटर पर्यंत पाणी थांबलंय, जिथे पाणी संपते तिथे दुसरा बंधारा केलेला आहे. अशा पद्धतीने त्यांना चेन मध्ये ते केलेलं आहे. सो डेफिनेटली त्याचा फायदा होता. आणि ही एक स्लाइड आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे. भारताचा सरासरी पाऊस 800 ते 900 दरम्यान आहे, 888 आहे. मागच्या वर्षी 811 आणि यावर्षी 912 झालेलं आहे. महाराष्ट्राचं 1100 आहे जवळपास सरासरी पाऊस. त्याच्या अगेन्स्ट मध्ये मागच्या वर्षी 1096 आणि यावर्षी 1100 पुढे झालेलं आहे. सांगलीचा सरासरी पाऊस आपण बघा निम्मा आहे, ऑलमोस्ट निम्मेपेक्षाही कमी आहे, 510 आहे. मागच्या वर्षी 407 मिलीमीटर झालेलं आहे. यावर्षी पाऊस काही फारसा अजून ॲव्हरेजचे पुढे गेलेला नाहीये, परंतु आपल्याला फरक जाणवतोय. फरक पाऊस तेवढा झालेला नसतानाही आपल्याला फरक जाणवतो. याचा अर्थ हे डिसेंट्रलाइज जे वॉटर ऍक्टिव्हिटीज आपण घेतले त्याचा फायदा स्पष्टपणे लोकांना दिसतोय. त्याच्यामधून इट इज पॉलिटिशियन्स असं वाटलं नव्हतं की या पद्धतीने काम होऊ शकतं. आय कॅनॉट कमेंट ऑन दॅट इश्यू. फक्त दिस इज अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट. मी आता धुळे जिल्ह्यामध्ये सीओ जिल्हा परिषद म्हणून काम केलं होतं. तिथे खानापूरकर म्हणून एक आपले जीएसडीचे रिटायर्ड ते आहेत, त्यांनी मला शिरपूरमध्ये त्यांचे केलेले काम दाखवले. तर धुळेमध्ये आम्हाला त्यावेळी त्यांनी काम करत असताना त्याची अशी जाणीव किंवा आम्हाला गरज भासली नाही. त्यानंतर आफ्टर दॅट आय वॉज इन नांदेड. तर नांदेडमध्येही 1100 मिलीमीटर पाऊस असल्यामुळे तिथे वॉटर कन्झर्वेशनचे काय असं मेजर इश्यू नव्हता. इथे आल्यानंतर मला ते जाणवलं. मागच्या ऑगस्टमध्ये मी जॉईन केलं आणि ऑगस्टमध्ये जॉईन केलं पहिली कॉन्फरन्स आणि वर्कशॉप मी त्यांचीच घेतली आणि त्यांनी जे वर्कशॉपमध्ये काही लोकांना दिले ते खाजगी लोकांनी ऍक्सेप्ट केलं. इथले लोकल जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, उद्या जर आपल्याला विटा वगैरे मध्ये जर काम बघता आलं आता हे जे काम मी पाहिले, मलाही आश्चर्य वाटलं. मी ते सांगत होते मी काम करतोय. त्यांनी एक दिवस मला बोलवले. ज्या दिवशी मी त्या नागरिकतावर 23 स्ट्रक्चर्स आहेत आणि तो नाला जर भरला तर तिथे नदीसारखं झालं ना. 21 किलोमीटर म्हणजे 30 मीटरचा नाला आणि कमीत कमी 20 फीट त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगलीचं मी तो पण 2 वर्ष ड्रॉट असते, 2 ते 3 वर्ष जीवे ड्रॉट असते. म्हणजे सरासरी पाऊस जे 500 पेक्षा कमीच असते. मग परत 4थ्या वर्षी तिथे एक चांगला पाऊस येणार. शक्यतो 5व्या वर्षी परत चांगला पाऊस येणार किंवा नाही येणार. परत 2-3 वर्षाचा गॅप पॉईंट, परत 2 वर्ष 1 वर्ष पाऊस येईल आणि ते सायकल की 2-3 वर्षांनी तिथे. म्हणजे इथे मला आल्यानंतर लोकांना सांगायचंय इथं 2 वर्षांनी दुष्काळ येतं. म्हटलं काय ही घडी नाही की 12-24 तासाला परत एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण त्याचा क्लायमॅटिक रिझन काय होतो पर्टिक्युलर त्या एरियामध्ये काय आहे. एक तर क्लिअर आहे की आपण रेड शेड एरियामध्ये आहे, ते मी दाखवली पिवळी पट्टी, दॅट इज रेड शेड एरिया. आणि ही जी पिवळी पट्टी आहे ती रिटर्न मान्सूनवर अवलंबून असते. ज्या वर्षी 2-3 वर्षांनी रिटर्न मान्सून चांगलं असतो, आपण जे पडतो वाचतो अभ्यास करतो त्याच्यामध्ये एरिया बेस जिल्हे तालुके ते निवडलेच आपण, ज्याच्यामध्ये वॉटर टेबल आपला त्यावेळेस 2 मीटरच्या खाली गेला होता ते तालुके निवडले. त्याला अनुदान देताना पुन्हा ज्याचं क्षेत्रफळ जातं एरिया जातात त्याला जादा निधी देतो. त्यातली गावं कुठली निवडली आपण, ज्याच्यामध्ये मग आपण वॉटर शेड पूर्ण झालेले, टँकरची उपलब्ध टँकर किती लागले असं करून गावं निवडू शकतो. मग ते 1 नंबरचा निकष म्हणजे टँकर लागलेली गावं आणि पाणलोट 50% वर पूर्ण झालेलं आहे, की जेणेकरून वॉटर शेडची ट्रीटमेंट झालेली आहे
आणि ड्रेन लाईनची कामं राहिलेली त्या ठिकाणी ही गावं आपण पूर्णपणे असे निवडले याच्यामध्ये. आता ही सगळी गावं निवडल्यानंतर याचं पुढं मी मग अशी काळजी सांगत होतो की ते गाव निवडल्यानंतर त्याचा टेक्निकली सर्वे जो करायचा तो पलीकडचा जो मॅप आहे आपला तो एल सेक्शन आहे. ती एक त्यांनी बनवलेली हे आहे. 22 किलोमीटर अशी आता ही ड्रेन लाईन निघाली. हे स्ट्रक्चर इथं हे आले. ही ड्रेन लाईन हे स्ट्रक्चर निघाले. हे स्ट्रक्चर हे चालू झाले. इकडे हे इकडे अशा ड्रेन लाईन. आता ही जे अंतर आहे काही लोकांनी ही जी खोदाई इथून चालू केली ह्या ड्रेन लाईनची ही काही ठिकाणी होता तो जेसीबी मशीन लावून खोदत गेले. 35 किलोमीटर खोदत गेले लांबपर्यंत. आणि माती बाहेर टाकत राहिली. म्हणजे या नाल्याची थोडक्यात नदी झाली. जे पूर्वी मग आता हे स्ट्रक्चर इथे आहे. ओके, याच्यावरती कुठे नाला दिसत नाहीये म्हणजे असेल कदाचित. ब्ल्यू लाईन्स आहे ते सगळे नालेच आहेत. ब्ल्यू लाईन्स आहे ते नाले आहेत. ह्या स्ट्रक्चरला कुठला नाला दिसत नाही जोडलेला असं म्हणायचं. ते मार्किंग म्हणतात. हे काय केलं अच्छा, चला कोण सुरू मारताय. ऐका ना हा तिकडून चालत या. दाखवून आलो का सांभाळू ना.